भाजपासून महायुतीमध्ये तुमचं सरकार बसलेलं आहे. प्रियंकाताई समजा नगराध्यक्ष झाल्यावर समजा एकही BJPचा उमेदवार समजा जो कोणी विद्यमान असेल ते निधी येऊ देईल का? म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. प्रियंकाताई विश्वकर्मा यांच्या प्रचारकर्ता आमदार भाव की रसीद लेटर है जो कॉलेज की उन्होंने घोषणा की थी। नेमकं तुम्ही आज चांदुरली शहरामध्ये आले आणि तुम्ही जे प्रियंकाताई विश्वकर्मा यांच्या प्रचारासाठी तुम्ही या ठिकाणी आयोजित झाले. नेमकं तुम्ही जे जनतेला जो संदेश दिला उर्दू शाळेचा कसा का? उर्दू शाळेच्या संदर्भात स्वयंसहायता अर्थसहाय्यतावर निलेशजींनी त्याची चालन वगैरे भरलेली आहे आणि शासनाचं धोरण आहे स्वयंसहाय्य अर्थता जर तुम्हाला पाहिजे असलं तर ते प्रायव्हेट याच्यावर ते देतात आणि त्यांनी पूर्ण त्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. सरकारकडून ते मंजूर करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि ते उर्दू कॉलेज आम्ही मंजूर करून घेऊ. अजित पवार गटाने पाठिंबा दिला आहे आणि त्यात तुम्ही अमरावतीमध्ये आमदार आहे, बरोबर आहे, आणि अजित पवारकडे आर्थिक बजेटचं खातं म्हणून आहे, बरोबर आहे. कसं राहील समजा निलेश प्रियंकाताई जर समजा नगरपरिषद चांदुरमध्ये गेले तर काय पुढील भूमिका राहील? जर प्रियंकाताईंना सर्व नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि सर्व आमचे उमेदवार राष्ट्रवादीचे आणि इतर युतीचे उमेदवार निवडून दिले तर 100% या नगरीसाठी जो विकासासाठी पैसा लागेल तो आम्ही सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देऊ. DPDCकडून उपलब्ध करून देऊ. माझ्या आमदार निधीमधून सुद्धा मी या नगरीसाठी पैसे उपलब्ध करून देणार आणि जे काही काम आहे ते निलेश इतके वर्ष इथं या शहरात काम करत असल्यामुळं त्याला त्याची चांगली जाण आहे आणि प्रियंकासुद्धा चांगली शिकलेली उमेदवार आहे आणि ते दोघेही मिळून आणि त्यांच्या पाठीमागं आमची पूर्ण ताकद आम्ही लावून या नगरीचा विकास आणि त्याच्यासाठी लागणारे पैसे हे चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ याची काही शंका नाही. जसं काही सरकार भाजपचं आहे, तुमची भाजपासून महायुतीमध्ये तुमचं सरकार बसलेलं आहे. प्रियंकाताई समजा नगराध्यक्ष झाल्यावर समजा येथील BJPचा उमेदवार समजा जो कोणी विद्यमान असेल ते निधी येऊ देईल का? काय सांगा? प्रश्न नाही, कारण की शेवटी असं आहे की जो पुढच्या काळामध्ये आमदार जरी कोणी असलं तरी नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून आलेला असला तर ज्या पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येईल त्या पार्टीला तिथं अधिकारच राहणार आहे की त्या नगराध्यक्षाला त्याला पैसे देण्याची मुभा सरकारमधून 100% राहणार आहे. आताही पूर्वीच्या काळामध्ये जरी आमदार दुसऱ्या पक्षाचा होता आणि नगराध्यक्ष दुसरा असेल तर तिथं निधी द्यायची स्वेच्छानिधी जो राहतो आमचा अजितदादाकडे आज पैसे जे फंड पार्टीसाठी मिळतो म्हणजे समजा आता 100 करोड रुपये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले तर त्याच्यातला तो ऐच्छिक निधी दादानी कुठं द्यायचा तो दादाचा निर्णय आहे. सरकारमध्ये BJPच्या नेत्यांचा पैसे वाटण्याचा त्यांचा स्वेच्छानिधी शिंदेसाहेबाचा स्वेच्छानिधी त्यांनी वापरायची असते तसाच आमचा स्वेच्छानिधी आम्ही कुठं वापरायचा तो आमचा राहणार आहे. त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये जर नगराध्यक्ष निवडून आलं तर 100% आम्ही त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ. नक्कीच या ठिकाणी खोडके साहेबांनी सांगितलं आहे जर प्रियंकाताई नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्या तर भरपूर असा निधीसुद्धा आम्ही नगरपरिषद चांदुरलीला देणार आणि चांदुरली शहराचा विकास सुद्धा करणार हे त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलं आहे. तर बघत राहा MA न्यूज म्हणजे महाराष्ट्रापासून लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.